नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली आणि आपण ऐकत आहात रुपाली आणि बरंच काही हा शो. म्हणजे आपण रोज धावत असतो कामासाठी, नात्यांसाठी, समाजासाठी. पण या धावपळीत ना आपण स्वतःकडूनच खूप काही अपेक्षा ठेवतो. नेहमी मजबूत राहण्याची, कधीच न चुकण्याची, सगळ्यांना खुश ठेवण्याची. पण खरंच हे शक्य आहे का? चला तर मग आजच्या या खास शो मध्ये आपण बोलणार आहोत जीवनातील अवास्तव अपेक्षा, ज्या हळूहळू मनावर ओझं बनतात आणि आपला आनंद दूर नेतात. म्हणजे हा शो फक्त ऐकण्यासाठी नाही बरं का, तर तो स्वतःकडे थोडं प्रामाणिकपणे पाहण्यासाठी सुद्धा आहे. म्हणून तर हा शो शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग आज आपला खास प्रवास सुरू करूया. म्हणजे आपण सगळे अपेक्षा हा शब्द खूप सहज वापरतो ना. आई म्हणते माझ्या मुलाने काहीतरी मोठं केलंच पाहिजे. मुलगा म्हणतो माझ्या आई वडिलांनी मला समजून घ्यायलाच हवं. ऑफिसमध्ये बॉस म्हणतात तू तर हुशार आहे, तुला जमेल. आणि आपण मनात म्हणतो हो जमेल, पण किती वेळ. कारण अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण अपेक्षा मर्यादा बाहेर गेल्या की अवास्तव होतात. आणि अवास्तव अपेक्षा म्हणजे काय माहितीये का? जेव्हा आपण विसरतो की समोरचा माणूसही आपल्यासारखाच थकतो, आपल्यासारखाच गोंधळतो, आपल्यासारखाच कधी कधी अपयशी ठरतो. आपण अपेक्षा करतो कोणीही चिडू नये, कोणीही दुखावू नये, सगळं परफेक्ट असावं. पण आयुष्य परफेक्ट नसतं ना. आणि हे तर खरं असतं. आज थोडा विचार करा, आपल्या अपेक्षा समोरच्याच्या क्षमते इतक्या आहेत का आपल्या कल्पने इतक्या आहेत? म्हणजे हेच विचार घेऊन आपण पुढे जाणारच आहे. म्हणजे खरं सांगू, आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कोणी दुसरं देत नाही, तर तो त्रास आपण स्वतःला देतो. आपण स्वतःशी किती कठोर आहोत याचा हिशोब केलाय कधी? माझ्याकडून चूक झालीच कशी? मी अजून जास्त मेहनत करायला हवी होती. लोक पुढे गेले आणि मीच मागे राहिलो. सोशल मीडियावर बघतो कोणी परदेशात, कोणी फिटनेस रील्स टाकतं, कोणी लग्न, कोणी प्रमोशन, आणि आपण स्वतःला कमी लेखतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याचा 1 मिनिटाचा व्हिडिओ बघताय आणि स्वतःचं 24 तासाचं आयुष्य मोजताय. हा न्याय आहे का? म्हणजे आपण स्वतःकडून अपेक्षा करतो नेहमी स्ट्रॉंग राहण्याची, नेहमी हसत राहण्याची, नेहमी बरोबर असण्याची. पण थकणं ही मानवीच आहे ना, आणि रडणं ही मानवीच आहे. त्यामुळे कधीतरी हार मानून सुद्धा स्वतःशी थोडं सौम्य व्हा. कारण तुम्ही तुमचे शत्रू नाहीत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो तिला माझं सगळं समजायला हवं होतं, त्याने स्वतःहून फोन करायला हवा होता, पण आपण सांगितलं होतं का? कारण नाती खूप तुटतात. प्रेम कमी असतं म्हणून नाही बरं का, तर अपेक्षा जास्त असतात म्हणून. आपण बोलत नाही पण गृहीत धरतो, आणि जेव्हा समोरचा तसं वागत नाही तेव्हा आपण दुखावतो. नातं म्हणजे करार नाही, ते समजून घेणं आहे. समोरचा माणूस तुमच्यासारखा विचार करेलच असं नाही, आणि ते चुकीचं सुद्धा नाही. आता मेन प्रश्न राहतो की या अवास्तव अपेक्षा कमी कशा करायच्या? म्हणजे सगळ्यात आधी पहिली पायरी ओळखा, म्हणजे अपेक्षा ओळखा. दुसरी, त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. तिसरी, नाही म्हणताना अपराधी वाटून घेऊ नका. आणि सगळ्यात शेवटी, सगळ्यांची जबाबदारी एकट्यानेच उचलू नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे, ते काही सगळ्यांना खुश करण्यातच संपवू नका. आयुष्य म्हणजे अपेक्षाची यादी नाही, तो अनुभवाचा संग्रह आहे. कधी आनंद तर कधी अपयश. त्यामुळे आज एक स्वतःला वचन द्या, स्वतःला तुटेपर्यंत ताणायचं नाही. अपेक्षा ठेवा, पण वास्तवात. कधी असं वाटतं का शरीर नाही पण मन खूप थकलंय? आता हे थकणं कामाचं नसतं, ते अपेक्षांचं असतं. आपण रोज उठतो एक न दिसणाऱ्या यादीसह, आज हे पूर्ण करायचंय, आज कुणाला नाराज करायचं नाही, आज कमकुवत वाटायचंच नाही. आणि मग काय, हळूहळू मन दमायला लागतं. मानसिक थकवा ओरडत नाही, पण तो शांतपणे वाढतो. आणि मग हसण्यातून दिसत नाही, तर एकटेपणातून जाणवतो. आणि मग आपण म्हणतो काही नाही, ठीक आहे. पण खरंच ठीक असतं का? मी पुरेसा आहे ही ओळ किती वेळा मनात येते. मी पुरेसा आहे, चांगला आहे, मी पुरेसे कमकुवत आहे, मी पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. ही भावना अपयशातून येत नाही, तर ती अपेक्षाच्या तुलनेतून येते. म्हणजे आपण स्वतःला नेहमी कुणाशी तरी तुलना करत राहतो, आणि शेवटी काय, स्वतःच्याच नजरेत कमी पडतो. पण एक प्रश्न, तुम्ही जसे आहात ते अपुरे खरंच आहात का? की कुणाच्या कल्पनेत बसत नाहीत म्हणून तुम्ही आहात? म्हणजे समाज म्हणतो ठराविक वयात लग्न हवं, ठराविक पगार हवा, ठराविक जीवनशैली हवी. पण समाज तुमच्या मनाची जबाबदारी घेतो का? समाज विचारतो का तुम्ही आनंदी आहात का? आपण म्हणतो हे झालं की मी खुश होईल, ते मिळालं की मी आनंदी होईल. पण लक्षात येते का हो, आनंद नेहमी ना पुढे ढकलला जातो. आज नाही उद्या,
पगार वाढला की, घर घेतलं की, कोणी मान्यता दिली की, पण आनंद ही चेकलिस्ट नाही ना, ती एक भावना आहे. आणि भावना ही परवानगी दिली कीच येते. म्हणजे आपण खूप मेहनत करतो पण आनंद घेत नाही. का माहितीये? कारण आपण म्हणतो अजून थोडं झालं पाहिजे होतं. अपेक्षा आपल्याला आता जगूच देत नाहीत. आपण नेहमी भविष्यात अडकतो. आनंद मात्र नेहमी वर्तमानात असतो. आणि आपण वर्तमानाकडे वेळच देत नाही. लक्ष दिलंय का? एखाद्याने आयता दिलेला गरम चहा, आवडतं गाणं, कोणाचं हसणं हे सगळं मोफत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण मोठ्या अपेक्षा डोळ्यावर पडदा टाकतात. आनंद मोठा नसतो पण तो खरा असतो. जेव्हा आपण सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडतो ना, तेव्हा मन मोकळं होतं. अपेक्षा सोडणं म्हणजे हार मानणं नाही, ते म्हणजे स्वतःला श्वास घेऊ देणं. म्हणजे आनंद येण्याची वाट पाहू नका, तो निर्माण करा. दररोज एक छोटा क्षण फक्त स्वतःसाठी ठेवा. कारण आनंद हा लक्झरी नाही, ती गरज आहे. आपण स्वतःशी कसे बोलतो, चूक झाली की आपण स्वतःला काय म्हणतो, माझ्याकडून काहीच जमत नाही, मी कायम असाच आहे. जर हे शब्द कोणी दुसऱ्याला बोललं असतं तर ते आपल्याला चाललं असतं का? आपण स्वतःचे सगळे कठोर टीकाकार असतो आणि हेच स्वतःशी नातं बिघडवतं. स्वतःशी प्रेमाने बोलणं कमकुवतपणा नाही तर ती ताकद आहे. त्यामुळे म्हणजे आपल्या मनाला आज एक प्रश्न विचारा, मी स्वतःशी दयाळू आहे का? आता अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण स्वतःला थकवून नाही ना. म्हणजे प्रत्येक नात्यांमध्ये अपेक्षा असतात. कधी कोणी आपली काळजी घ्यावी म्हणून, तर कधी कोणाच्या काळजीपोटी त्याला जे सांगतो तर त्याने ते ऐकावं आणि बदलावं म्हणून. कधी कोणी आपलं कौतुक करावं म्हणून, तर कधी कोणी आपल्याला मदत करावी म्हणून. कधी कोणी आपला अपमान करू नये म्हणून, तर कधी कोणी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून सुद्धा. अशा एक ना असंख्य अपेक्षा बाळगून आपण वावरत असतो. काही अपेक्षा पूर्ण होतात तर काही कायमच अपूर्ण राहतात. मग पूर्ण न झालेल्या अपेक्षाचं आपण काय करतो? तर त्या मनातल्या मनात अगदी घोळवत राहतो. कितीतरी वेळ आपल्याला न कळत हा असे का वागला, त्याने तसं का केलं, मग त्याचंच दुःख करीत राहतो. आणि किती वेळ, दिवस, महिने, वर्ष त्या ओझ्याखाली आपला जीव गुदमरतो. आता त्या ओझ्याचं काय करायचं आणि ते कसं उतरवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तो सगळ्यात आधी म्हणजे मुळात परिस्थिती आहे तशी स्वीकारणं हे सगळ्यात महत्वाचं. आपल्या अपेक्षा कितीही रास्त असल्या तरी देखील त्या समोरच्याने पूर्ण केल्याच पाहिजेत हा अट्टहासच दुःखाला कारणीभूत ठरतो. कारण त्या अट्टहासाने केवळ त्रासच होतो. अपेक्षा पूर्ण होणं तर लांबच राहतं. म्हणजे नियंत्रण, आपण दुसऱ्याच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण दुसऱ्याचं वागणं बदलू शकत नाही आणि हे वैश्विक सत्य आहे आणि ते मान्य होणं सुद्धा गरजेचंच आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आपल्या सुखाची जबाबदारी आपलीच आहे हे स्वीकारायला तयार होतो ना, तेव्हाच इतरांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचं दुःख राहतच नाही. कारण तेव्हा हे माहीत असतं की आपण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपण आपल्या मानसिक सुखासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसतो कधीच. आणि हे सत्य जर मनापासून स्वीकारलं ना, तर आपल्या दुःखासाठी आपण दुसरं कोणाला कधीच जबाबदार ठरवणार नाही. म्हणजे ज्या गोष्टीवर, ज्या अपूर्ण अपेक्षावर आपण वारंवार लक्ष देतोय ना, त्या खरंच आपल्यासाठी एवढ्या महत्वाच्या आहेत की आपण बाकीच्या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होऊ देतोय. म्हणूनच त्रासदायक गोष्टीपासून, ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळेल, अशा प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक आहे. आणि हे सगळं कोणासाठी? तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आणि सदृढ आरोग्यासाठी. कारण म्हणजे अपेक्षाचं ओझं जाणीवपूर्वक खाली उतरवलं ना, तरच मन शांत राहील आणि परिणामी शारीरिक आरोग्य, कार्यक्षमता आणि नाते संबंध सुद्धा उत्तम राहतील. चला तर मग या सुंदर विचारावरती मी आरजे रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन.